नमस्कार. श्री स्वामी समर्थ. घर, जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते आहे सगळ्यांचं. आणि दीप अमावस्याचं पूजन कसं करायचं हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. ज्यांनी दीप अमावस्येचं पूजन कसं करायचं, दिव्याला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या, कोणत्या नैवेद्य दाखवायचा, आपला हा व्हिडिओ जर नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देणार आहे. तुम्ही तो नक्की चेक करा आणि दिव्यांच्या अमावस्येविषयी माहिती जरूर घ्या. कारण आपल्या संततीच्या रक्षणासाठी, आपल्या संततीच्या दीर्घायुष्यासाठी प्रत्येक आईने दीप अमावस्येचं पूजन हे करायलाच हवं. आणि यासोबतच ऐकायला हवी कहाणी दिव्यांच्या अमावस्येची, म्हणजेच कहाणी दिव्यांच्या अवसेची. तर चला, जास्त वेळ न लावता लगेच आपण कहाणीला सुरुवात करूया. कहाणी दिव्यांच्या अवसेची. ऐका दीपकांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्याला एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. त्यांनी रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी हिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला हाकलून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, ते स्वतः लावावे, खडीसाखरेनं त्यांच्या ज्योती साराव्या. दिव्यांच्या अवसेचे दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा. त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते सगळं बंद पडलं. पुढं ह्या अवसेच्या दिवशी राजा शिकारीहून येत होता. एका झाडाखाली मुक्कामास उतरला. तिथं त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांपाशी गोष्टी करीत आहेत. कोणाचे घरी जेवावयास काय केलं होतं, कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घडलेली हकीकत सांगितली. त्यांच्या मागून राजाच्या घरचा दिवा सांगू लागला, बाबांनो काय सांगू, यंदा माझ्यासारखा हतभागी कोणी नाही. मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो. माझा थाटमाट जास्त व्हायचा. याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहेत. इतकं म्हटल्यावर त्याला सर्व दीपकांनी विचारलं, असं होण्याचं कारण काय. मग तो सांगू लागला, बाबांनो काय सांगू, मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा. त्याची एक सून होती. तिनं एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरावर आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, हा आपल्यावर उगाच आळ घातला आहे, तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा. असा सर्वांनी विचार केला. रात्री तिची चोळी पाहुण्यांच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसरे दिवशी तिची फजिती झाली. सासू दिरांनी निंदा केली. घरातून तिला घालवून दिली. म्हणून मला हे दिवस आले. ती दरवर्षी माझी मनोभावे पूजा करीत असे. जिथं असेल तिथं खुशाल असो, असं म्हणून तिला आशीर्वाद दिला. घडलेला सर्व प्रकार राजानं श्रवण केला. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. तो घरी आला. कोणी प्रत्यक्ष पाहिले आहे काय म्हणून चौकशी केली. तिला मेणा पाठवून घरी आणली. झाल्या गोष्टीची क्षमा मागितली. साऱ्या घरात मुख्य तयारी दिली. तिनं सुखानं रामराज्य ती करू लागली. तर जसा तिला दीपक पावला, दीपदेवता जशी तिच्यावर प्रसन्न झाली आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर दिव्यांच्या अवसेची ही कहाणी सगळ्यांनी ऐकली असेल आणि दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन झाल्यावर ही कहाणी सर्वांनी नक्की ऐकावी, वाचावी असेल तर, आणि नसेल तर ही जरूर ऐका. कारण त्याशिवाय आपलं दीपपूजन हे अर्धवटच राहणार आहे. कारण आपण दीपपूजन तर करतोच, पण त्याच्या मागचं कारण काय आहे, कशासाठी करायचं, हे आपल्याला या कहाणीमुळे माहिती होतं. कहाणी काहीही असो,
यामध्ये आपण दीपपूजन करतो आणि आपल्या घरात चैतन्याचं वातावरण निर्मिती करतो, हा त्यामागचा महत्त्वाचा उद्देश. कारण दीपक म्हणजे अंधार नष्ट करून तेजाचं वलय आपल्या सभोवती निर्माण करतात. त्यामुळे या दीप अमावस्येला ही कहाणी जरूर ऐका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीपपूजन जरूर करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी स्वस्थ राहा, मस्त राहा आणि भगवंताचं चिंतन जरूर करत राहा.